गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, गणेश भक्तांना रांगेत उभे राहण्याची दमछाक होऊ नये यासाठी शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने खास गौरी गणपतीसाठी ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षणासाठी 2 अतिरिक्त खिडक्या आजपासून सुरू करण्यात आल्या. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तिकीट आरक्षणासाठी खिडकी क्रमांक 7 आणि 8 वर या अतिरिक्त खिडक्या आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. या आरक्षण खिडक्यांचं उद्घाटन शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करून सुरू करण्यात आल्या आहेत. यावेळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी तसेच शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, शाखा प्रमुख निखिल बुडजडे, रमाकांत पाटील, प्रीतम राजपूत व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. तर कोकण रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी सदर करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण सुविधेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांचे आभारही मानले. गौरी गणपतीच्या सणाला कोकणात जाण्याकरता जे चाकरमानी आहेत या परिसरात राहणारे यांचं रेल्वेने जाण्याकरता खूप मोठं प्राधान्य असतं. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी असते आणि मग बुकिंग करता, रिझर्वेशन करता गर्दी असल्यामुळे ज्या काही एकंदर ज्या खिडक्या आहेत बुकिंगच्या त्या थोड्या कमी पडतात आणि त्यामुळे गेले कित्येक वर्षाची कोकणवासियांची मागणी होती आणि म्हणून गणपतीच्या काळामध्ये या 2 खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत. त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं रिझर्वेशनचं कोकणवासियांची मागणी होती, आज ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. सर, पण एकीकडे पाहिलं जातं की कोकण जे चाकरमानी आहे त्याची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते, त्यामुळे आपण संसदेत याबद्दल काही अतिरिक्त ट्रेन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही आपण अतिरिक्त ट्रेन तुम्ही पाहिलं असेल या 10 वर्षामध्ये रेल्वेची जी काही प्रगती झालेली 11 वर्षामध्ये आपण स्पेशल ट्रेन कोकणासाठी गणपतीसाठी विशेष अशा कोकण स्पेशल ट्रेन सोडत असतो. ट्रेनची संख्या पण प्रचंड आहे, पण शेवटी लोकसंख्या वाढ हा आपल्या हिंदुस्थानाचा मोठा विषय आहे. परंतु जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे आम्ही प्रामाणिकपणे लक्ष देतोय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारवडवली दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जात आहे. परंतु मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. परिणामी या मार्गावर वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत. ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घोडबंदर हा भाग वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे गुरुवारी घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारवडवली दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाकडून एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या मार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री 3 नाका ते माजिवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत मार्गावर देखील बसला.
ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना आवाहन. या पार्श्वभूमीवर मोटर रिक्षा, बस चालक तसेच दुचाकीस्वार यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा. आनंदनगर जंक्शनकडून डावीकडे वळून परदेशी बाबा चौकहून उजवीकडे 7 यार्ड स्कूलवरून उजवीकडे टायटन रुग्णालयाकडून डावीकडे इच्छित स्थळाकडे जावे. या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यास हातभार लावावा असे आवाहन वाहतूक विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड, घाटकोपर, दादर, बदलापूर, दिवा, डोंबिवली, कल्याण, पनवेल, खोपोलीपर्यंत याची ख्याती पोहोचली आहे. या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत असल्याने दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या, अडचणी, गाऱ्हाणी घेऊन आमदार संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहेत. आजच्या झालेल्या या उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आमदार केळकर यांच्यासमोर मांडल्या. परांजपे स्कीममध्ये फसवणूक झालेल्या सदस्यांनी आमदार केळकर यांची भेट घेतली. तसेच आधार कार्ड, शाळेतील ॲडमिशन होण्याबाबत, फी कमी करण्याबाबत, रेशन कार्ड विषय, ॲग्रीमेंट रजिस्टर नोंदणी करण्याबाबत, कामातील प्रमोशन विषय, ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय, महापालिकेचे कळवा हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या कर्मचारी यांना कायम सेवेत घेण्याबाबत, धर्मवीर नगर फेज 2 येथे रस्त्यावरील पथदिवे विकासकांनी केलेली फसवणूक, बाळकुम येथील अवजड वाहन पार्किंग, महानगर गॅस जोडणी, दिवा येथे अंगणवाडी संख्या व महिला पोलिसांची संख्या वाढवणे असे अनेक विषय आमदार केळकर यांच्यासमोर मांडण्यात आले. त्यातील काही विषय आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथेच सोडविले. जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा आहे. या उपक्रमात आलेल्या नागरिकांचे समाधान हाच माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो. त्यांच्या आलेल्या तक्रारी निवेदनांवर आमच्याकडून पाठपुरावा होऊन त्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. माझ्याकडे येणाऱ्या तक्रारीमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत व अजूनही येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून वेळीच जर त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर नागरिकांची फसवणूक होणार नाही. या फसवणूक झालेल्या नागरिकांशी कुटुंबाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे आमदार केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी खोपट कार्यालयात माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी नगरसेवक मनोहर डुमरे, रमेश आमरे, महेश कदम, ओमकार चव्हाण, मेघनाथ घरत उपस्थित होते.